नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण माझ्या प्लॉटमध्ये आपण इथं 1.5 गुंठ क्षेत्रावरती कोईमतूरला जाऊन आपण 200 रोप टिश्यू कल्चरचे आणून या प्लॉटमध्ये आपण 5 बाय 1.5 वरती 1 रोप पद्धतीनं इथे लागवड केली आहे. ही लागवड करण्याचा माझा मागचा उद्देश एकच आहे की शेतकरी बांधव बऱ्यापैकी आमच्या 8632 ही व्हरायटी 1996 साली रिलीज झाली, तेव्हापासून आमच्या भागात शेतकरी बांधव बियाणं बदलायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो इथून पुढे आपण ऊस शेती करत असताना ऊस उत्पादन वाढवायचं असेल तर आपण शेतकरी बांधवांनो 4-5 वर्षांनी आता बियाणं बदल करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, कोईमतूर असेल किंवा वसुंधरा मांजरी पुणे VSI असेल, वेगवेगळ्या संस्थेतून आपण बियाणं आणून किंवा आपल्या भागातील कारखाने असतील त्या कारखान्यावरती बियाणं आपलं चांगल्या पद्धतीने मिळतं. शेतकरी बांधवांनो बियाणं बदललं तर आपलं उत्पादन वाढणार आहे. त्यासाठी आपण कोईमतूरला जाऊन आपण 200 रोपाचं बियाणं आणून लावलंय. त्या 200 रोपापासून पुढच्या वर्षी आपण आपल्या शेतामध्ये 2-2.5 एकरावरती लागवड करणार आहे. आणि त्यानंतर आपण तिसऱ्या स्टेजला आपण शेतकऱ्यांना बियाणं देणार आहे आपल्या भागातल्या, जेणेकरून माझं जास्तीत जास्त भर असेल सोलापूर, पुणे, नगर जे आपल्या जवळचे शेतकरी जे आहेत त्यांना जास्तीत जास्त बियाणं देण्याचा माझा भर असेल. आपण जर पुढे सांगली जिल्ह्यामध्ये गेला तिकडल्या भागामध्ये आवरेज करण्याचं प्रमाण जास्त आहे. आमचे गुरुवारी कृषीतनं मान्य संजयदादा माने उत्पादन करत असताना त्यांच्या शेतकरी बांधवांना 200 टनाचा प्रयोग चालू आहे. अजून त्यांना 200 टन उत्पादन करणं शक्य झालं नाही. त्यांच्याच ग्रुपचे सदस्य आमचे गुरुवारी मान्य ऊसभूषण शेतकरी अशोक मामा खोत यांचं शेतकरी बांधवांना ऊसाचा अवरेज 1 एकरामधून 168 टन आहे. म्हणजे 168 टन उत्पादन 1 एकरामधून अजून माझ्या माहितीप्रमाणे जगामध्ये जर कोणी काढलेलं नाही असं माझं मत आहे. असं उत्पादन आपल्याला जर काढायचं असेल किंवा वेगवेगळे विक्रम करायचे असतील तर आपल्याला बियाणं बदलणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद.